इथं कोणी आहे का नाही? मला डिझायनिंगच्या सगळ्यात महागाच्या फरच्या न्यायच्या, इथं कोणी आहे का नाही? अय आबी, तू काय करतो इथं? कामा विमाला लागला काय एवढं भारी कपडे बिपडे घालून? आम्ही दुकान खोललंय गोपीशेड, आमच्या पैसा पडून कुठं गुतावा समजाना. आणि तुला फरच्या घ्यायच्या, तू तर कोपीत राहतो, कोपीत फरच्या बसवणार आहे का आता? अरे कोपीत म्हणजे मी आता बंगल्याचं काम काढले, मला हेच समजत नाही. तू सारावलेल्या घरात राहतो, नेमकी तू फरच्याच्या दुकानात कामालाच कस काय लागला? पतसंस्थेकडून कर्ज घेऊन बंगले बांधणं बंद करा, ते नंतर ना लेवल ढासळली ना लय महागात पडत. त्याच्यामुळे एक काम करा, तुला लागत असेल ना शेण घेऊन जा आणि सारून काढ, एक नंबर क्वालिटीचं आहे. अरे तू मातीच्या घरात राहतो, लोकांना सारवायला येतो. मी दुसऱ्या दुकानातून फरच्या घेतो, मी दुसऱ्या दुकानातून फरच्या घेतो. कर्मचारी याच्या का बघा, याला काही लागतंय ते मठ्ठ नाही तर निघ. हो घ्या ना पटापटा, परत गाडी भरायला उशीर होईल. आपल्याला लय लांब जायचंय, तुम्हाला पत्रे घेऊन परत. येऊन द्या येऊन द्या येऊन द्या. अरे तू काय मठ्ठ आहे काय? तू गाडीवाल्याला पत्रे भरायला लावून राहिला, तुला मी कामाला कशाला ठेवलाय दुकानावर? अरे तेच म्हणले मी धरून लागतो, म्हणले धरून लागा. मी तू लेवल सगळं तुला चॉप आहे, बस लवकर काम करू लाग त्यांना. अहो आमचा मालक आहे, थोडा डोक्यावर पडल्या आणि करतो. घ्या घ्या पटापटा घ्या. हे पोळ कसा भाकर खातो फुकाटची माझ्या जेवावर. सुखाने बसून देत नाही, उठून देत नाही, आता तर खाऊन देत नाही. तर राहायचा कटाळा यायला लागलाय पार. सुखाने राहायचं असेल तर कमायचं, दनादन काम करायचं. लोकांचे पोरं काय करताय बघ ना, तू काय करतो? खातोय. लोकांच्या पोरांचं नका सांगू, मला नाही जमणार लोकांच्या पोरांसारखे काम. मी फक्त एकच काम करू शकतो, ते म्हणजे खायचं. किराणा किती महाग झाला आहे का किराणा घरामध्ये? किराणा नाही तर मला काय सांगतो, तुमची ती मतगड सायकल टाका नाही कोण ना किराणा. गोप्या जेऊ राहिला काय? तुला काय दिसत नाही का? आणि या म्हाताऱ्याला समजून सांग. काय आलं म्हाताऱ्याला? अरे भाऊ, मी काय याला खायला काय म्हणतो का? पण सण सुद्धा आले, किराणा महाग झाला. तूच सांग आता याला. लाजा वाटल्या पाहिजे, आपल्या घरात किराणा नाही राहिला, वर्ग टोनग्यावानी बसून मी कालच किराणा खरेदी केला दिवाळीसाठी. 5 रुपयात 5 किलो साखर. काय कुठे एवढं स्वस्त? चला तुम्ही माझ्यासोबत. कुठं आलो रे बाबा? इथं नवीनच ठिकाण दिसतंय. जुनच ठिकाण आहे, नगर मधलं केडगाव मधलं महावीर होलसेल किराणा स्टोअर आहे. या गाडवाला सांग अशा माहिती घ्यायला. ते माहितीचं नका सांगू, मला एक तर लागणार जायचं जेवायला. तुम्ही पहिल्यांदा चला इथे किराणा घ्यायला. नमस्कार अभिषेक. नमस्कार शेठ. ढगावर गरिबांना घेऊन आले, यांना किराणा खरेदी करायचा. आपल्याकडे जे ऑफर चालू आहे त्या सांगायला काय काय? हे घ्या पॉम्पलेट, आपल्या सगळ्या ऑफरची माहिती याच्यामध्ये आहे. बघा ऑफर, 1 किलोवर 1 किलो फ्री. मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर 4 किलो निरम्यावर 4 किलो फ्री. त्याच्यानंतर 5 लिटर तेलावर 1 लिटर फ्री. 2 सेंटवर 1 सेंट फ्री. वाचू द्या म्हणे एवढे ऑफर आहेत भाऊ इथं. अभ्या, हे ऑफर संपायच्या अगोदर आपली यादी काढ बरं, त्यांना म्हणावा. ऑफर डायरेक्ट दिवाळी होऊस्तवर आहे. 9:30 वाजता एखाद्यानं स्टेटस ठेवला, लिहिलं गुलाल आपलाच. 12 वाजता तो डिलीट केला आणि दुसऱ्याचा टाकला. आणि 1 वाजता तिसऱ्या त्याच गुलाबात नाचत होता. तासभर गायब. नंतर काय झालं? लीड खाली गेली ना, लीड खाली गेली. मी आंघोळ करून आलो, परत वर येतील नाही येतील सांगताच येत नाही. तोंडाव पाडायचे लक्षण म्हणजे लगेच गुलाल धुतला, म्हणजे कसं तोंडावे यायला नको. लाजा काय वाटत नाही. नंतर 5 नंतर सगळं झालं, तुम्ही 4थ्यातच टाकला स्टेटस. काय होतं? जो आलाय त्याला प्रोत्साहन देणं आपलं काम आहे ना. अरे पण भाऊ, तुम्ही बिर्याण्या कोणाच्या खाल्ल्या? ते दुसरा 7-8 गायब झालंय, गावात सापडा ना ते. नाही तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्षच करा.